तर हॅलो गाईज, मी आणला गुजरातचा नाश्ता, कारण तो आपल्या महाराष्ट्रात भेटत नाही. आणि वैसुमयावर रागावले की कशाला आणला नाश्ता तुम्ही, पोरग शाळेत गेले आणि नाश्ता घेऊन आले सकाळी सकाळी, आता पोरग खाणार नाही. चला आता आपण जाऊ वैसुकड. लाईक करा मला आणि सबस्क्राईब जरूर करा. चला वैसुकड. नाश्ता घेऊन आले तुम्ही खायला आणला नाही. पहा गाईज, हे नाश्ता घेऊन आले, यायला काही समजायले का लेकरू शाळेत जायले, त्यांनाच तर खाल्लं का आता, आणि घेऊन आलेत खायला. पातुडी आणली, एखादे म्हणते आता लेकरू शाळेत गेले कशाला आपण घेऊन यावं, तर नाश्ता घेऊन आलेत ते. याच्यात काय आणले पाथे, आता गुजरातचा नाश्ता आहे ह्यो. अरे तर पोराला पोरग आल्यावर डबल आणू ना, मग काय टेन्शन घ्यायला लागली तू. मग आणून द्या पोरगं तुम्हाला शाळेत कामाला गेलं. जायच्या आधी. तर पा गाईज, याला गुजरात मध्ये पातुडी म्हणते. पातुडी ती आपल्या महाराष्ट्रात भेटत नाही. आणि याला काय म्हणते, वा वा, मस्त लागते. आणि याला हिजडे म्हणते. हिजडे काय म्हणते? हिजडे. हिजडे आपल्या इकडे भेटत नाहीत, पण खायची मजा येते. हे खमण कांदा दाखवा, दिसाना मिरच्या. खमण आपलं दाखवा. गाईज, याला म्हणते खमण. ते आपल्या महाराष्ट्रात भेटतंय, पण इकड्यासारखं नाहीत बनवत. मी महाराष्ट्रात बी खाल्लं. बरं गाईज, मी करतो नाश्ता. या नाश्ता करायला आता वैसूचा राग जरा थंडा झालाय. तिला म्हणलं पोराला दुसरा नाश्ता आणू. पोरग हे खात बी नाही, पोराला नाही आवडत. पातुडी आवडती पोराला, हर्षूला. कशी आहे पहा पातुडी. या भावांना बहिणींना खायला. वैसूला आवडती पातोडी लय, म्हणून तिच्यासाठी पातोडी आणली. आणि हे हिजडे, ती चटणी गिटणी काय नाही खात. मी चटणीला लावून खातो. मला नाही आवडत चटणी घेतली. तर या मित्रांनो नाश्ता करायला. कांदा, मस्त लागायले खमण पण. तू तर म्हणे कशाला आणलं, मिरच्या लय तिकडे रे बाबा. खाऊ नका मग. दुपटच निघले एका घासात. बसताय ना का तुला? लय मोठी जागा लागते मला, जाडी आहे म्हणून. खाऊ का मिरची? लय तिकडे खाऊन पाहिजे, खाऊन पाहिजे. हा, बापू काय झालं? लय तिखट आहे. काय बात करायची? हे खाते मी तुमची. उष्ट नाही चालत. नाही, उष्ट नाही चालत. अरे 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 अरे. उष्ट चालतंय, ज्याचा आहार त्यानं खावा. हा, तुम्हाला चालतंय का माय उष्ट? हा, हा, मग खात नाही का? बरं वाटत नाही, काय मजा पण हिजडे येत नाही खाय ना. खायला. काय जे हिजडे आपल्या इकडे नाहीत भेटत. याला हिजडे म्हणतात. हिजडे महाराष्ट्रात नाहीत भेटत. कशाचे बनते ते? ते तांदळाचे बनतात. तांदळाचे. ते आपली इडली कशी असते, इडली तसं.
हे जरा अलग बनवायला असते. हारसुले खातोय याला कशाला? हिजडी. हारसू फक्त इदडेच खातोय, खमण नाही खात, मग पातोळी नाही खात. त्याच्या आवडीची चीज आहे मंचुरियन. आणि माझ्या आवडीची वैसूच्या आवडीची आहे पातोळी. मला आधी खाऊ नव्हतं वाटत तिकडचं खाणं, आता खाऊ वाटते, सवय झाली. नवीन लग्न झालं पण तेव्हा. गाईज आपल्या महाराष्ट्रापेक्षा इकडे गुजरात मध्ये नाश्ता लय चांगला भेटतो. हा हा, इथे 100 रुपयाचा जर नाश्ता घेतला ना तर 3 लोक आरामानं फुल होते ते एकदम. आपल्या इकडे तर लय महाग आहे नाश्ता, आणि इकडे लय स्वस्त आहे. 100 रुपयाचा काहीच येत नाही जास्त. आहे का ना, इकडे लय स्वस्त आहे. खायच्या वस्तू माप चांगले आहेत, कोणत्या वस्तू चांगल्या भेटतात इकडं. आपल्या इकडे जर एका माणसाने नाश्ता केला तर 100 रुपये होते त्याचे. हा, तिथं 100 रुपयाचा नाश्ता घेतला 3 माणसं आरामानं फुल होते. पुन्हा चांगला बी. एवढे काही आपल्या इकडे लोकांना आवडत नाही इकडं जेवण, कारण इकडं जेवण गोड असते, डाळ गोड असती, भाज्या गोड असत्यात, गुळ टाकेल. गुळ टाकते त्याच्यात. पण मला इकडे सवय पडली तर मला इकडच आवडतंय. मी घरात बी वैसूला गोड डाळच करायला होतो. कारण मी पहिल्यानं गुजराती लोकांच्या इथं जेवत होतो म्हणून. आता हे लोकांना वाटतंय मिरच्या खाऊ नये म्हणून तिखट द्यायला लागले. नाही तस नाही, खाय ना. हा, एवढं सकाळी मजा नाही येत मला. मला भूक लागली होती ना. हा, खमण आहे गाईज. पीठ गीठ भिजून ठुलय मी आणि हे घेऊन आले ते मी. करा स्वयंपाक आणि द्या फेकून. वा, कधी मध्ये तर नाश्ता खाल्ला पाहिजे माणसानं बाहेरचा. जिंदगी एकदाच भेटणार आहे, डबल भेटणार नाही. याच्या संग चटणी कशी लागती? याच्या संग चटणीत मजा येते खायची. तुला तर नुसतं कोरडं खाते बाबा. गोड चटणी. गोड चटणी तुला सांगलं नाही, इकडं सगळं गोडच राहतं म्हणून. तर मित्रांनो, हिला एक गोष्ट घडी घडी सांगणं लागते, तवा वैसूच्या दिमागात येते, तवरत ते येतच नाही. हो, पागल आहे का मी? सांगा. पागलची गोष्ट नाही चालली, हुशार आहे. हा, लागले खबुत्रच काय, ओट वाघुळी येऊ राहिल्यात घरात, उडायला लागल्यात. 5-6 बापा भेवाटायला लागले. दार बंद करतो आम्ही. संध्याकाळ झालं ते टेन्शन आहे. घरात येत्यात, मोठवागोळी काय नाही करत. कुठून आल्यात काय माहिती बापा. त्या हरसूल भे वाटायला. मी रातच्या येतो तेव्हाच नसतात त्या. बाल्कनीत तर लय उडायला लागल्यात. पण मी रातच्या येतो का नाही 12 वाजता 1 वाजता. तेव्हा झोपत असतील मग त्या एका ठिकाणी. रात्री उठतात त्या. सकाळी 6 वाजता दरवाजा खोलला म्या तर 2-3 होत्या लगे. पटकन घर लावून घेतला म्या दरवाजा. त्या सकाळी बसले असते ना आता कुठेतरी. आणि म्या झाडू गिडू सगळं बाल्कनीत ठेवला असतात. बकेटी गिकेटी सगळं पसारा तिथं आंघोळीचा याचा. मग हरसूल शाळेत जायचं बकेट आणायला चालले तर लगे उडू लागली. असं व्हायला लागलं.
तर गाईज बाय. मस्त लागायला लागले व्हिडिओ खायला. जर आवडला तर लाईक करा, कारण लाईक केल्यावर माणसाला व्हिडिओ बनवायची जरशी हिंमत येते आणि चांगलं वाटतं व्हिडिओ बनवायला. आणि सबस्क्राईब करा. आणि कोण पाहिलं नाही तर मग जास्तच वाटते काय नाही व्हिडिओ काढायची बापा, पाहू नाही राहिलं कोणी.